चला तर संध्याकाळची 5 वाजलेले आहेत आणि जे आपले जे भरती करणारे जे मुलं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर सर्व जे मुलं आहेत ते पळत आहेत. तर बघा आपण टायमिंगसुद्धा लावलेला आहे आणि टायमिंग लावल्या तर ते सर्व जे सर्व मुलं आहेत त्या सर्व इथं तुम्हाला पळताना दिसत आहेत मित्रांनो. तर बघा कोणी पोलीस भरती करत आहे, कोणी आर्मी भरती करत आहे, कोणी PSI, कोणी पोलीस. या ठिकाणी सर्व जे विद्यार्थी आहेत आपले ते सर्व पळत आहेत इथं दिसत आहेत तुम्हाला. तर चला आपण संपूर्ण विद्यार्थ्यांचा व्हिडिओ घेऊया आणि बघा आपले गोलूदादा आहेत, सर्व भाऊ आहेत, सर्व भरती करणारे सर्व या ठिकाणी पळताना तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो. तर 400 मीटरचं एक ग्राउंड आहे. जर 4 राऊंड मारले तर ते 1600 मीटर होतं मित्रांनो, बरोबर आहे. तर संपूर्ण या ठिकाणी आम्ही संध्याकाळी आणि सकाळी या ठिकाणी आम्ही पळायला येतो मित्रांनो. तर एखादाची सुरुवात केली सर्व मुलांनी, मग गॅप पडत जातो मित्रांनो. गॅप पडता मग असं पूर्ण राऊंड आम्ही मारत असतो मित्रांनो. तर या ठिकाणी माझे जे मित्र आहेत ते या ठिकाणी पळत आहेत मित्रांनो. तर कोणी 12 राऊंड मारतं, तर कोणी 5 राऊंड, कोणी 10 राऊंड असं मारत असतं मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आपले मयूर दादा आहेत हे सुद्धा पळत आहेत. संपूर्ण जे आपले जे विद्यार्थी आहेत सर्व इथं भरती करणारे जे मुलं आहेत तर ते सर्व पळत आहेत ते. तर आपण टायमिंगसुद्धा लावलेलं आहे. तरी एकसारखं पळत आहेत. त्यांचं स्वप्नच आहे आर्मी बनण्याचं, त्यांचं स्वप्नच आहे पोलीस बनण्याचं, त्यांचं स्वप्नच आहे NDA बनण्याचं. तर बघा खूप काही जिद्दीवान मुलं आहेत. बघा गरीब परिवारामध्ये सुद्धा हिरे सापडतात, समजलं. मग हे हिरे तेज आहेत. बघा गरिबांच्या मुलामध्ये खूप हिंमत असते मित्रांनो. तरी इकडं जेवढ्या खेड्यागावाच्या मुलांमध्ये खूप हिंमत असते की आपण काही ना काही करून दाखवणारच. तर बघा ते सुद्धा एवढे जीवाला जीव लावून पडत आहेत. बघा किती क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आणि आपल्याला एखादी थोडासा काटा जरी टुसला तरी आपण एका जागी बसून राहतो. तरी बघा ते एवढ्या किती जिद्दीने पळत आहेत. आपले शाहरुख दादासुद्धा इथे पळताना आपल्याला दिसत आहेत. बघा खूप त्यांची जिद्द आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो, तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ पॉवरफुल तुमच्यासाठी ठरेल मला असं वाटतं. तर बघा सांगायचा पर्याय म्हणजे एकच आहे की मोटिवेशनल देण्याचं काम नाही आहे, तर मोटिवेशनल तेच आहेत. बघा एवढे जीवाला जीव देऊन लावून पळणारे म्हणजे आपले जे मित्र आहेत ते खूप पळत आहेत. आणि एवढं सांगायचं म्हणजे एकच आहे की त्यांच्यामध्ये जिद्द खूप आहे आणि ते करून दाखवणारच. जसं मी व्हिडिओ बनवतो आहे, जसे मला व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे तसं त्यांना ह्या भरतीमध्ये इंटरेस्ट आलेलं आहे. तर बघा एवढं जिद्द करून ते पळत आहेत. तर आपले एकनाथ दादासुद्धा इथं पळताना दिसत आहेत. संपूर्ण जे मित्रमंडळ आहेत खूपच त्यांच्या याच्याने पळत आहेत ते. तर आपले अरुण दादा हे सर्वात अगोदर होते. खरंच आता ते थकलेले दिसत आहेत मला, तरी त्यांची जिद्द चालूच आहे. नाही तर ते मला सांगतात सागर भाऊ मी एकदा तरी भरती होईलच, मी पोलीस नाही तर PSI तरी होईलच सागर भाऊ मी. तर बघा आणि माझं एकच म्हणणं आहे की कोणी का असो ना, कोणी ना कोणी काही ना काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे मित्रांनो, तरच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर मग असं काय नुसतं कोणी सांगून द्यायचं भाऊ भरती कर सांगून द्यायचं तसं नाही. तर आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी करावं लागतं, तेव्हाच आपण संपूर्ण हे आपण पार करू शकतो. ही भरती आपलं जे स्वप्न आहे ते मी आपण पुरं करू शकतो मित्रांनो. चला तर आपण आता अजून सुद्धा पडताना दिसतच आहेत तुम्हाला. प्रयत्न
तर आपण एखादं गाणं म्हणून दाखवणार आहेत तुम्हाला. जिद्द राहू दे मनी झुंजायचे आता आडवरील ही रोज वादळे सिद्ध होऊन तुला झुंजरायचे आता झाकून चेरी विजेता जेता. बघा पोलीस भरती करणारे जे मुलं आहेत संपूर्ण पडतायत. जिद्द राहू दे मनी झुंजायचे आता. खेळ मस्तीचा ओहो ताकद पायाची खेळ मस्तीचा जबरदस्त. आपले दिनू दादा सुद्धा पडताना दिसत आहेत तुम्हाला. तर मी अजून एक तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे. ए वतन वतन मेरे में आबाद रहे तू ए जहाँ में जहाँ मराद रहे तू ये वतन मेरे वतन मेरे वतन मेरा आबाद रहे. बघा एवढं जिद्द म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे भरती करण्याची. डायरेक्ट आहे ना जे रक्ताचं पाणी पाणी करावं लागतं राव याच्यासाठी. बघा आपले बापू दादा सुद्धा व्यायाम मारताना दिसत आहेत. बघा माझे जे 2 मित्र आहेत शेवटचे ते सुद्धा आजूपर्यंत सुद्धा राऊंड मारतायत मित्रांनो. बघा माझा मित्र अरुण दादा अर्जुन नाव त्याचं अर्जुन आहे आणि 12 कोणी 10 राऊंड मारतं तर कोणी 12 राऊंड मारतं. आपले मयूर दादा सुद्धा इथं दिसत आहेत. जिद्द राहू दे मनी झुंजायचे आता. आपले मयूर दादा सुद्धा हात देताना दिसत आहे. जिद्द राहू दे मनी. पोलीस भरतीचे आर्मी भरती सुद्धा त्यांनी ग्राउंड सुद्धा मारून दिलेलं होतं. तरी आता तर त्यांचा 11वा राऊंड चालू आहे. आता शेवटचा तो 12वा राऊंड आहे. तो मारणारच आहेत ते. तर चला मग आपण एवढ्या ह्याच्यातच थांबूया या व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओमध्ये आपण भेटू. आणि आपले थोडंसं एक व्हिडिओ दादांचा राहिलेला आहे. किसन दादा आपले सर्व दादा इथं भेटलेले आहेत. चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.